नमस्कार मित्रांनो, तर हा आहे माझा पहिला मिनी ब्लॉग. तर आज मी चाललोय सार्थक शेठच्या जुळ्यात त्याच्या कामानिमित्त मुंबईला. सार्थकच्या घरा पोचलो तर सार्थक भाऊ आपला हेल्मेट नाद्या घालून एकदम रेडी मध्ये होता. माना एक हेल्मेट ठेवलेला नाही, एक एअरबड्स ठेवलेला. हे निघलो आम्ही दोघं बुजगावण्यासारखं हेल्मेट घालून. बघा कसं दिसतंय, भारी ना. चला आता पुढं आलं तर हे रायडर लोक नुसती झापझूप गाड्या करत होते एका पाठोपाठ एक. आणि यांचे पाठी एक जो स्प्लेंडरवाला पक्का जोर करत होता त्यांचे पुढं जायचा, पण त्याला काही जमलं नाही. तरी त्याला राग आला, एक्सपिरेटर पिल्ला का नाही, यो फास्ट काढली आमची साईडशी, तो गेला. यांची रेसिंग बघता बघता आम्ही पोचलो घोडबंदरला. घोडबंदरला असा समुद्राचा नजारा बघला का नाही, जाम भारी ना. नंतर सार्थकला बोला याच्याचा मावरा न्यायचा घरा. सार्थक बोला मी व्हेज खातो, मी मावरा खाय नाही तर बरं राहून देस. पुढं आलो का नाही, या उच्या उच्या काचेच्या बिल्डिंगा नुसत्या. मी समजलो आलो आता मुंबईला. आता पोचून बरं आपले. थोडं लाईन सिग्नलला थांबलो का, बघतो ती ही पक्की मोठी बिल्डिंग होती र. नंजरने पोचा एवढी मोठी होती बोल. तर त्याच्यानंतर आम्ही ना थोडं लांब पोचलो आमचे डेस्टिनेशनला. बघतो तर सार्थक शेठ काहीतरी शोधत होता. त्याला विचारलं काय पडलं, तर तो सांगतो का एडबर्स पडलं गाण्यांचा. आता काय सांगायचं बोला. शोधला र, पण काय भेटणी. आता काय करायचं. सार्थक शेठ तर फार हैराण झालं तर शोधून. आता बरोबर व्याप झालं यो जीवाला मोरो. बघतो तर थोडं लहान सार्थक शेठला ते हेल्मेटचे कप्प्याने एअरबड्स भेटला शेवटी. बरं झालं बाबा, आता तू जा बाबा, तुझे कामाला काम करून ये पहिला. सार्थक शेठ बसला का लिफ्टमध्ये, नाही यो गेला वरती. थोडं लहान बघतो तर जाम टाईम जसं झाला र. टाईम बघतो तर काय र, कधी याचा यो. नाही बरं जमणार नाही, याला फोन करायला लागेल ना, बोलवायला लागेल. थोडं लहान सार्थक शेठ आपला खाली आला का एकदम प्रोफेशनलमध्ये बसला ना. जायला निघलो का नाही, तर बघतो ते ही गाड्यांची नुसती आडवी तिडव्या टाकून ठेवलेला. सार्थक शेठ काढतो बस एक एक गाडी. न मी होतो गाडीजवळ उभा गाडी काढायला. थोडं लहान गाडी काढली काय, हेल्मेट घातला सार्थक शेठने, न निघलो आमचे घराच्या वाटेला. बघतो तो वाटण या खाडबीट खिडबीट नुसता रस्ता, कटाटीचा रस्ता. येताना घोडबंदर ब्रिज पार केलं का ना, सार्थकला बोललो पक्की भूक लागले, आता काहीतरी पोटात आग पडले बरं, काहीतरी खायला लागल. सार्थक शेठने थांबवली आपल्या हॉटेलला गाडी. मस्त त्या ऑर्डर दिली, पण तो सांगते का 10 मिनटं अजून जातील. यो एक व्याप झाला. आता करायचं काय, तर थांबायलाच लागल. थोडं लावून बघतो, वाट बघितली ही आली मोठी आपली मिसल थाली. ते डब्बा के खा के एकदम आम्ही निघलो बाहेर. निघलो आम्ही घरा जायला. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.